दूध चालत नसेल, काय काय लोकांना दूध पचत नाही नेक्स्ट, तर त्यांनी ऑलमोस्ट सगळा त्यांचा जो सोर्स आहे कॅल्शियमचा तो टॅबलेट्समधनंच नक्की घ्यावा. नेक्स्ट, दोन प्रकारचे कॅल्शियम्स मेनली मार्केटमध्ये मिळतात. एक कॅल्शियम कार्बोनेट म्हणून मिळतं आणि एक कॅल्शियम सायट्रेट म्हणून मिळतं. तर जी लोक कॅल्शियम कार्बोनेट घेतात त्यांना अतिशय गरजेचं आहे की ती उपाशी पोटीच गोळी घ्यावी, कारण कॅल्शियम कार्बोनेट पचवून आपल्या आतड्यातनं ते रक्तात जाण्यासाठी आपल्या पोटामध्ये ॲसिड असणं फार गरजेचं आहे. पण जसं वय वाढत जातं तसं आपल्या पोटातलं जे ॲसिड सिक्रिशन असतं तेही कमी होत जातं. तर ह्या दृष्टिकोनातनं, आता मी कुठल्या कंपनीसाठी बोलत नाहीये, पण ह्या दृष्टिकोनासाठी कॅल्शियम सायट्रेट हे जास्त चांगलं पडतं, कारण कॅल्शियम सायट्रेटचं ॲब्सॉर्प्शन हे तितकंसं पोटातल्या ॲसिड कंटेंटवरती डिपेंडंट नसतं, नंबर 1. नंबर 2, कॅल्शियम सायट्रेट आपल्याला स्पेस आउट करून घेता येतं. आणि नंबर 3, कॅल्शियम सायट्रेटची जी बायो अवेलेबिलिटी आहे, म्हणजे एक गोळी घेतल्यानंतर त्यातलं किती आपल्या बॉडीला अवेलेबल होतं ते कॅल्शियम कार्बोनेटपेक्षा नक्कीच चांगलं आहे. नेक्स्ट, व्हिटॅमिन डी घेणं पण गरजेचं आहे, कारण व्हिटॅमिन डी ही किल्ली असते. व्हिटॅमिन डी किल्लीसारखं पोटाच्या आत गेलं की ते कुलूप उघडतं, ज्याच्याने कॅल्शियम आत शिरू शकतं. त्यामुळे नुसत्या कॅल्शियमचा फायदा होत नाही, कॅल्शियम विथ व्हिटॅमिन डी घेणं गरजेचं असतं. नेक्स्ट, कॅल्शियम जेव्हा लोक सुरुवात करतात घ्यायला तेव्हा खूप जणांचे पोटं बिघडतात, गॅस होतो, कॉन्स्टिपेशन होतं, आणि इट इज रेकमेंडेड की कॅल्शियम सुरू करताना 500 मिलीग्रॅम एकदम पहिल्यांदा घ्या आणि नंतर हळूहळू वाढवत जा. नेक्स्ट, हे जे कॅल्शियम आहे हे जेव्हा तुम्ही वाढवता ते तुम्ही एका वेळेस जर घेणं अवघड जात असेल तर तुम्ही दिवसातनं 2-3 वेळा घेऊ शकता त्याच्यामध्ये, आणि हे ग्रॅज्युअली वाढवत जावं ज्याच्याने तुम्हाला साईड इफेक्ट्स होत नाही. नेक्स्ट, एकदा ऑस्टिओपोरोसिस एस्टॅब्लिश झालं की आपल्याकडे औषधं असतात ट्रीट करायला. ही औषधं दोन प्रकारची असतात. एक म्हणजे आपल्या बॉडीमधनं जे कॅल्शियम निघून चाललंय ते निघून जाण्याचं प्रमाण कमी करणारी औषधं असतात, ज्याला आपण अँटी रिझॉर्प्टिव्ह म्हणतो. आणि जर कॅल्शियम खूपच गेलेलं असेल तर आपल्याला नवीन बोन तयार करायला लागतं, त्याला बोन फॉर्मेशन एजंट्स म्हणतो. तर बोन फॉर्मिंग एजंट्स जे आहेत हे आपल्याला गेल्या काही 2-1 वर्षातच अवेलेबल झालेले आहेत आपल्याकडे, आणि ह्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिसनी अफेक्ट झालेली रुग्ण आहेत त्यांना खूप चांगला ह्याचा फायदा झालेला आहे. नेक्स्ट, ही जी कॅल्शियम लॉस थांबवणाऱ्या गोळ्या असतात त्याला बिस्फॉस्फोनेट्स म्हणतो. अनेक प्रकारच्या आहेत, काही आठवड्यातनं एकदा घ्यायला लागतात, काही महिन्यातनं एकदा घ्यायला लागतात. आता इंजेक्शन पण मिळतं जे वर्षातनं एकदा दिलं तरी त्याच्याने होऊन जातं. पण आपली बोन डेन्सिटी किती आहे, आपल्याला फ्रॅक्चर होऊन गेलेलं आहे की नाही, बाकीची रिस्क फॅक्टर्स काय आहेत हे बघून तुमचे डॉक्टर तुम्हाला त्याचा योग्य सल्ला देतील की कुठलं तुमच्यासाठी बेस्ट सुटेड आहे. नेक्स्ट, अजूनही औषधं असतात रॅलॉक्सिफेन सारखी, एस्पेशली ज्या स्त्रियांना मेनोपॉज होऊन गेलेला असतो आणि ज्यांना ऑस्टिओपोरोसिस बरोबर मेनोपॉजचा त्रासही होत असतो त्यांना हे औषध फार उपयोगी पडतं. नेक्स्ट, कॅल्सिटोनिन नावाचा एक स्प्रे वापरतो आम्ही. फ्रॅक्चर झाल्यामुळे जे अक्यूट हाडातनं जे दुखणं येत असतं त्यासाठी हे नाकात टाकायचे थेंब फार उपयोगी पडतात. त्यांनी हे बोन पेन जे असतं ऑस्टिओपोरोसिसचं ते झपाट्याने कमी होतं. नेक्स्ट, आणि लास्टली टेरिपॅराटाइड नावाचं जे औषध, जे इंजेक्शन आहे ज्याच्यामुळे ॲक्च्युली आता आपण नवीन बोन तयार करू शकतो, हे आल्यामुळे आपल्याला आता ह्याचा खूप फायदा होतो. नेक्स्ट, ही एक कॉम्प्लिकेटेड स्लाइड आहे, पण बेसिकली लक्षात ठेवा की जसं वय वाढतं जातं आणि जशी बोन डेन्सिटी कमी होत जाते तसं तुमच्या डॉक्टरला सुरुवातीला 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 आलटून पलटून सिंगल डोसमध्ये किंवा कॉम्बिनेशनमध्ये ही मेडिसिन्स द्यायला लागतील.